मी तहसीलदार मॅडमना निवेदन दिले। आमच्या डोयठण मंडळामध्ये इतका अतिमुसळधार पाऊस झाला आहे, खूप साऱ्या शेतकऱ्याच्या विहिरी बुजल्यात, पीक वाहून गेले आणि सरकारने 18,000 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले। म्हणजे अक्षरशः 180 ते 90 रुपये गुंठ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना मिळतोय। तर तुम्ही पहा की 180 रुपयामध्ये गुंठाभर क्षेत्र सध्या दुरुस्त होणार आहे का? शेतीमध्ये खूप सारे माती वाहून गेली, लोकांच्या जमिनी खरडून गेल्यात, सगळ्या माती वाहून जाऊन फार मुरमाला लागल्यात। ही जी रक्कम आहे ही एकदम किरकोळ आहे, ह्या रक्कमेमध्ये काहीच होणार नाही आहे। तर आमची विनंती आहे मॅडमला की हेक्टरी 50,000 रुपये अनुदान हे मॅडम सरसकट शेतकऱ्यांना द्यावं, ज्याच्या जमिनी खरडून गेल्यात त्याला। आणि ज्या विहिरी बुजल्यात, आता विहिरीचा विषय मॅडम असा म्हणल्या की ज्या विहिरीवर नोंदी आहेत उतार्यावर त्या विहिरी, पण आता विहिरीच्या शेतीतल्या पण विहिरी बुजल्यात। नदीनीचं पात्र सोडून नदी शेतीमध्ये शिरली। अशा जागेवर तुम्ही तिथल्या ग्रामपंचायतच्या कमिटीला घेऊन विहिरीची स्थानिकच्या शेतकऱ्यांना घेऊन नोंदी करून त्या विहिरींना पण मदत देण्यात यावी। कारण सरसकट विहिरी ज्या बुजल्यात त्यांना मदत द्यावी जावी। जर उतार्यावरल्या विहिरी काढायला गेलं तर उतार्यावरली विहिरी खूप कमी येतात, त्या विहिरीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही। अशा शेतकऱ्यांना गावामध्ये 1-2 लोकांच्या विहिरीच्या नोंदी येतात, बाकीच्या शेतकऱ्यांनी अशा विहिरी खांदलेल्या आहेत। पण नदीनी पात्र सोडल्यामुळं जे पाणी विहिरीत शिरले त्या विहिरी पण ग्राह्य धरल्या जावात आणि खरडून गेलेल्या जमिनीला 50,000 रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावं, या विनंतीसाठी आम्ही सर्व शेतकरी आज इथं आलेलो आहोत। सरकारने हे पैसेच आम्हाला देऊ नयेत, शेतकऱ्याला पैसे न देता थेट तुम्ही या आणि आमचे वावरं नीट करून द्या, ही आमची सरकारला विनंती आहे। हे देऊन आमची चाष्टा करण्यापेक्षा तुम्ही आमचे वावरं नीट करून द्या। आजची परिस्थिती बघितली तर वावरात गेल्यावर रडू येते शेतकऱ्याला, अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्याची चाष्टा केल्यासारखी होते। 80-90 रुपयामध्ये वावरं नीट होणार आहेत का? 1 गुंठाभर जागा मॅडमच्या माहितीनुसार 50% पंचनामे झालेत। आता 15 तारखेला पाऊस झालेला आहे, 8 दिवस पण उरकून 8 दिवस होऊन गेले तरी अजून पंचनामे पूर्ण झालेले नाहीत। त्यांना पण आमची विनंती आहे का तुम्ही तातडीने सगळे पंचनामे करावेत, जेवढं फास्ट तुम्हाला शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत तुम्हाला जे देता येईल ते लवकरात लवकर द्यावं। आज लोकांचे प्रपंच उघड्यावर पडलेले आहेत, लवकरात लवकर या गोष्टीची शेतकऱ्याच्या दखल घ्यावी। नाही, पंचनामे करण्याची कसलीच गरज नाही आहे। सध्या जर पाहिलं तर खूप सारा पाऊस सगळ्या गावामध्ये झालेला आहे। तुम्ही जे जमीन खरडून गेली त्याच जमिनीचे पंचनामे करा, बाकी सगळ्याला सरसकट मदत द्या। फक्त मदत द्या आणि अशी किरकोळ मदत देऊ नका, शेतकऱ्याची चाष्टा केल्यासारखी, नाही तर देऊच नका। तुम्ही डायरेक्ट या आणि आमची शेती नीट करून द्या। 200 शेतकरी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमचा जो डोयठण महसूल मंडळ आहे त्यामध्ये खूप अतिवृष्टी झालेली आहे आणि आमचा जे महसूल मंडळ आहे तो बॅक साईडला आल्यामुळं कुठल्याही प्रशासनाचं किंवा पॉलिटिक्स लोकांचं तिकडं येणं जाणं नाही आहे। त्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत। आमचं एकच म्हणणं आहे, हे जे तुम्ही पंचनाम्याची अट ठेवलेली आहे, ही पंचनाम्याची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट हे देण्यात यावी, नुकसान भरपाई देण्यात यावी। तरी पालकमंत्री, तहसीलदार मॅडम, कलेक्टर साहेब यांना आमचे हात जोडून सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे, ही पंचनाम्याची अट शिथिल करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी। खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 50,000, विहिरीसाठी 2 लाख रुपये आणि ज्यांची जीवितहानी झाली यांचाही विचार करण्यात यावा, एवढं शेतकऱ्याच्या वतीने मी मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।